आणि पुढे अजून खूप मोठा मेळा आहे. तर नमस्कार, मी साटम एका नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागे एक भजन मंडळ होतं, पुढे एक भजन मंडळ आहे. म्हणजे आज लोकल पूर्णपणे पंढरीची वारी किंवा पंढरपुरासारखं झालेलं आहे. बघा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या ठिकाणी तुमचं खरंच आवाज हे चांगलं एक उत्तम कार्य तुम्ही केलं. सर्वांना अगदी घरोघरी पोहोचलं, पंढरपुरापर्यंत दिलात. खरंच धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. माझं काही नाही, माऊलीची कृपा. हे सुद्धा बुवात, हे सुद्धा बुवात, आम्ही सुद्धा खरे बुवात. पण नुसतं आम्ही ऐकायला आलो, ही मजा लुटायला आलोय पंढरपूरची. हे आम्ही वर्षातून आम्ही समाधान त्यामुळे मिळत नाही, पण हा दिवस असा असतो की सगळ्यांना खुश, सगळे खुश ते आणि आपण खुश. म्हणजे आता बघा तुम्ही, आता इथला माऊल तुम्हाला पंढरपूरला असं वाटत असेल, कारण हे फक्त वर्षातून एकदा बघायला मिळतं. सगळे सुख दुःख विसरून आम्ही या वारीमध्ये नाच सोडून नाचतो. इकडे एक भजन आहे, हे एक भजन आहे, पुढे दोन भजन मंडळ आहेत, मागे एक भजन आहे, भजन आहेत सर्वीकडे. असं वाटतं पंढरपुरातच आलं. खूप वेगळा अनुभव. असंच चालत चालत पुढे चाललोय. अजून अजून अनुभव माझ्या गाठीला बांधतोय. आणि हे बघा वारकरी बसलेले विसाव्यासाठी. अजून पुढे एक भजन मंडळ आहे, अजून पुढे भजन मंडळी खूप सारी आहेत. कसला खतरनाक माहोल झालेला आहे, खूप भारी वाटतंय. दोन भजन मंडळ एकमेकांना भेटतेत, संगम झालाय एक प्रकारे. असं वाटतंय ज्ञानोबा आणि सेकंदातांच्या पालख्या एकमेकांना भेटतायत तसं. आता पुढे जाऊया, अजून काही गोष्टी दाखवतो. जरी भक्ती मार्गाचा धर्म असलं तरी पांडुरंगाला सुद्धा सिक्युरिटी चेक मध्ये जावं लागते. हे खूप भारी आहे, कारण ही गोष्ट झाली पाहिजे, कारण मुंबई ही खूप जास्त संवेदनशील असल्यामुळे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. आतमध्ये सर्व भजन मंडळ एकत्र होतात आणि हा संगम आहे भक्तीचा. आणि मला एका व्यक्तींना खास भेटायचं आहे. त्या व्यक्तींचं इंट्रोडक्शन देतो. गुरव माऊली आहे, पण आवाज येत असेल तर सांगतो. या सर्व गोंधळामध्ये गुरव माऊली तुम्हाला शोधायचं असेल तर एकदम सोपं आहे. सर्वात मोठा विठ्ठलाचा फोटो आहे इथे ठेवलेला. म्हणजे सर्व भजन मंडळींचा जिथे संगम होतं, त्यांचे देवारे जिथे जमतात तिथेच तुम्हाला गुरव माऊली भेटतात. गुरव माऊली भेटलेले आहेत. कुठे रामकृष्ण माऊली, रामकृष्ण कशात बरे आहेत ना सगळे. मी बोललो गुरव माऊलींना शोधणं कठीण नाहीये. सर्वात मोठा पांडुरंगाचा फोटो जिथे असेल तिथे गुरव माऊली दिसणार. नक्की नक्की, जिकडे माऊली पवित्र असेल तिकडे मी नक्कीच असणार. इथे ना आता बऱ्यापैकी दिंड्या आलेल्या आहेत. आणि आता मुख्य कार्यक्रम म्हणजे रिंगणाचा. तेच नाही, पण ट्रेनचा सहारा घेतोय, कारण फास्ट ट्रेनच्या ट्रॅकवर ना हॉर्न खूप डोकं फिरवतो. शेवटचं भजन होतं बहुतेक, किंवा अरे अजून आहे मागे भजन. तरी अजून खूप साऱ्या दिंड्या येत आहेत. वारी सुरूच राहणार. ही निरंतर वारी आहे जी इथून इथे पोहोचेपर्यंत, म्हणजे जीवापासून शिवापर्यंत पोहोचेपर्यंत ही वारी निरंतर चालू राहणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आनंद मी लुटलेला आहे या वारीचा. अजूनही आनंद लुटतोच आहे, कारण इथे थांबणं, या वाईचा अनुभव घेणं खूप वेगळं आहे. पण आता निघण्याची वेळ झालेली आहे. तसंच वारीला मागे सोडून मी चाललो माझ्या कर्मयोगाकडे. वारी निरंतर चालू राहो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना.